गुड मॉर्निंग. महाशिवरात्रीच्या तुम्हा सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. हा ना रात्री क्लीन केलेला होता, पण पुन्हा चहा वगैरे करून खराब झाला होता, म्हणून हा क्लीन करून घेतला. मशीन लावली, हे क्लीन करून घेतलं, प्रॉपर पाणी वगैरे भरून घेतलं. म्हणजे आजची कामं बघा हं आमची. म्हणजे काल आम्ही रिलॅक्स केलं म्हणून आज लोड आला आहे. तर हे क्लिनिंगला घेतलं आहे. किती घाण झालं आहे बघा हे. आणि आतमध्ये काय चालू आहे, अहो कपडे घडी घालतायत. गुड. घालू का मी? चलो मग मी हे क्लीन करून घेते प्लॅटफॉर्म. माझ्या वाचनात आलेला सुंदर असा विचार, चला हे सारं क्लिनिंग तर होतच राहील, पण चांगले विचार एकमेकांसोबत शेअर केलेच पाहिजेत, हो की नाही? तर वपू काय म्हणतात, आपल्या मनाचा कोपरानकोपरा आपण कधीही पिंजून काढत नाही. प्रत्येक दुकानदार जसं आपलं दुकान वर्षातून एकदा स्टॉक टेकिंगसाठी बंद ठेवतो ना, त्याप्रमाणेच माणसानेही मनाचे सगळे दरवाजे बंद करून स्टॉक टेकिंग करायला हवं. म्हणजे कसं, राखेचं आवरण पांघरलेले कितीतरी निखारे आपल्याला सापडतील. एखाद्या प्रसंगाने, व्यक्तीमुळे ती राख उडते आणि त्या निखाऱ्याचा चटका त्या समोरच्या माणसाला बसतो. आपल्याच तोंडून ते शब्द निसटतात, तेव्हा त्याची धग आपल्यालाही जाणवल्याशिवाय राहत नाही. किती सुंदर आहे ना हे, आणि अगदीच रिलेटेबल आहे, लागू आहे आपल्या प्रत्येकाला रोजच्या दैनंदिन आपल्या या आयुष्यामध्ये. तर आज महाशिवरात्रीची पूजा तर संपन्न होणारच, पण त्या अगोदर घर स्वच्छ असणं तितकंच महत्त्वाचं आहे. कालचा व्लॉग तुम्ही पाहिला असेल तर तुम्हाला माहिती आहे की काल फक्त टाईमपास झाला, काल कोणतंही क्लिनिंग झालं नाही. त्या अगोदरच खरं तर करायला हवं होतं क्लिनिंग. आणि मला ना प्रत्येक वेळेला म्हणजे कॉमेंट बऱ्याच वेळा अशी आली आहे की ताई तुझ्या घराचा कोपरा कसा ग स्वच्छ दिसतो. तर बनवेन, मी त्यावरती एक छानसा व्हिडिओ बनवेन की मी कसं घर स्वच्छ ठेवते. पण आज आहेच योग, तर दाखवते मी तुम्हाला की डस्टिंग कशा पद्धतीनं माझं सुरू आहे. कारण कोणतीही पूजा मांडण्या अगोदर मला असं वाटतं की घर असं पूर्ण डस्ट फ्री असायला हवं. आता सगळंच काही डस्ट फ्री होऊ शकत नाही, पण जितकं वरवरचं जे आहे ते तरी आपण करू शकतो ना. डीप क्लिनिंग करायला गेलो तर 2 दिवस पुरणार नाहीत या घराला. दिसतोय हा कलर बरा साडीचा? तुम्हाला छानच दिसणार हो. मी वेगळं काहीतरी ट्राय केलंय साडीमध्ये, म्हणजे कलर. मला खरं सांगू का, साडी घेताना असं वाटलेलं हा जो कलर आहे की नाही हा असेल, पण नंतर आतमध्ये खोलल्यावर कळलं होतं हा आहे. पण म्हटलं चला ट्राय करून बघूया. तर आहोनी काल व्हॅलेंटाईनला आणलेला हा गजरा आपण आज लावणार आहोत. जास्त होतोय का गजरा? बघा अहो, परफेक्ट जास्त नाही ना होत. बसलाय परफेक्ट. हे ही पिन. हा ओके, ओके परफेक्ट परफेक्ट. बसलं. आणि हे हळदी कुंकवाला भेटलेलं कानातलं, हे साडीवर मॅच होतंय, म्हटलं घालूया. हे बघा, अशी काहीशी दिसती. फिरता कलर आहे पण छान आहे, वेगळा काहीतरी. हल्ली ना जास्त विचार करायचा सोडून दिले की कशावरती काय सूट होईल वगैरे. छान आहे ना. वेगळा कलर घेता येईल, वेगळा कलर घेता येईल. पिंक घेऊ नको, रेड घेऊ नको. मग आता घ्यायचे तरी कुठले ना. तर हा दिसला वेगळा, म्हटलं तुम्ही सांगताय तर करूया ट्राय. कसा दिसतोय? आणि खूप इथपर्यंत सगळे ब्लाऊज असतात ना, म्हणून थोडंसं चेंज. मागचा तो पण एवढाच होता, ज्याला इथे चुन्या चुन्या केल्या होत्या, आणि हा प्लेन ठेवलाय. आत्ता घरीच आहे, कुठे जाणार नाही आहोत आपण. जाणार नाहीये ना आपण आत्ता. आता छान देवपूजा झाली आहे, दाखवते. आहोंनी देवपूजा केली आहे, आणि आता मस्त शंकराच्या पिंडीला अभिषेक घालायचा, शिवलीलामृतचा एक अध्याय वाचायचा, साबुदाणा खिचडी बनवायची, खायचं. शिवलीलामृतचा अध्याय आत्ता नाही वाचणार आहे, संध्याकाळी वाचणार आहे. आता जस्ट खिचडी बनवायची, नैवेद्य दाखवायचा, खाऊन घ्यायचं, कारण पाऊण झालाय, 1:45 होत आहेत. तुम्ही पाहताय सकाळपासून साफसफाईच करत राहिलो आम्ही.
आणि पहिलं घराची स्वच्छता आणि मग स्वतःकडे बघण्यात आलेलं आहे. तसं छान आहे साडी. 1,500 रुपयाची साडी आहे ही साडी आहे राजशाहीमधली. हा पदर आहे आणि असा हा फिरता कलर आहे आणि छान बसली आहे, फुलत नाही आहे जास्त. आणि हा ताजा ताजा घरचा बेल, किती छान ना. चलो. ओम नमः शिवाय. कंठाय धीमहि भक्तवाञ्छितदातारं नमः कैलासवासिने. नमः सद्गुणदेवाय त्रिपुरान्तकाय नमो नमः भवभयहरकरुणाकराय. खूप काही सागर संगीत नाही आहे बरं का. जशा माझ्या नेहमी साध्यासुध्या पूजा असतात ना, तशीच पूजा आहे ही. फक्त भक्तिभावाने आम्ही करण्याचा प्रयत्न केला आहे. तिघांनीही शिवाला अभिषेक घातला दुधाने, मधाने आणि आईनं दिलेल्या गंगाजलाने. हे बघा प्रितीश किती मन लावून करतोय. नमः करालवदनाय कालसंहारकारिणे भक्तरक्षमूलेनाथ. मी आज एका माझ्या मैत्रिणीकडे गेले होते तेव्हा तिथं मला कळालं की ही लिंगपूजा आहे ना, ही संध्याकाळच्या वेळेला करतात. पण मला खरंच काही आयडिया नव्हती, म्हणून घर स्वच्छ जसं झालं तसं सगळं आम्ही म्हणजे स्वतःचं माझं आवरलं आणि मी लगेचच पूजा करून घेतली. कारण अजून उपवासाची थाळीही बनवणं बाकी होतं. देवाला नैवेद्यात राहावाच ना आणि आपल्यालाही हवा. या लोकांना कसं आहे की उपवासाची इतकी सवय नाही आहे. प्रितीश आणि आहो यांना खूप भूक लागलेली, म्हणून म्हटलं शिवलीलामृत आपण आता ना संध्याकाळी वाचूया. आत्ता वाचायचं मी पोस्टपोन केलं, नाही तर ते सुद्धा मी आत्ताच वाचणार होते. आणि हे सगळं आवरून एखाद्या मंदिरात सुद्धा जायचं होतं. अर्थातच आज सगळीकडे गर्दी असेल, पण बरं वाटतं ना थोडंसं मंदिरात जाऊन आल्यावर. छान मन अगदी प्रसन्न व्हायला होतं. सकाळी सकाळी तर प्लॅन खूप सारे ठरले होते आमचे की काय बनवायचं खायला. तर एअर फ्रायरमध्ये साबुदाणा वडा ट्राय करायचा होता, म्हणजे गिल्ट फ्री खाता येईल, कमीत कमी तेलामधला, म्हणजे अर्थातच खूपच कमी तेलामधला. पण या साफसफाईच्या कामामुळे आलेला थकवा, त्यानंतर स्वतःची तयारी करणं, पूजा मांडणं, या सगळ्यामध्ये आता तो प्लॅन बारगळलेला आहे, कुठला कुठेच निघून गेला आहे. कारण इतकी कडाक्याची भूक लागली होती की पटकन साबुदाणा खिचडी मी बनवली आहे. आता म्हटलं हा जो काही प्लॅन आहे ना साबुदाणा वडा बनवण्याची, तीही एअर फ्रायरला, त्याला आपण आता नंतर निवांत वेळ काढू. कारण एअर फ्रायरमध्ये खरंच खूप वेळ लागतो आणि तेवढे पेशन्स आता माझ्यामध्ये सुद्धा उरलेले नव्हते. तर हे बघा, ही अशी साधीसुधी थाळी होती आमची. 2:15 झालेत खिचडी खाऊन आणि ताक पिऊन. फक्त प्रितीश अभ्यास करत बसलाय. आहो आज जण झोपलेत, मी इथंच सोप्यावर झोपली आहे. एक ना मी मिशोवरून एक पार्सल मागवलं होतं. आता मला असं वाटतं हे मला महाग मिळालं, पण सुंदर रिसीव झालं आहे, दाखवते नंतर. आता ना झोपेतून धस्सकन उठली मी, का माहिती आहे, मला ना टेलरकडे जायचं होतं आणि मंदिरातही जायचं होतं दर्शनासाठी. मी इथं काय येते माहिती आहे, उजेड असतो आणि थोडंसं गोरं दिसतं इथं येऊन, म्हणजे ॲटलिस्ट व्यवस्थित दिसतं असं म्हणायचं आहे मला. गोरं वगैरे काय नाही, गोरं असेल तर गोरं दिसेल ना. आणि ही आमची पिंड छानशी बेलपत्र आणि फुलांमध्ये बसली आहे. चला काय करू, जाऊ की नको टेलरकडे, असं झालं आहे. अहो नाही काळं चप्पल आहे का बघा ना. 4:15 होत आहेत आणि आता आम्ही निघालो आहे शंकराच्या मंदिरामध्ये. कारण संध्याकाळी माहिती आहे तुम्हाला मॅच आहे इंडिया पाकिस्तान, तर ती चुकवणार कशी ना. आहोंची घाईवर घाई चालू आहे. मिळालं का चप्पल, आहे का? हॅलो, बाप्पांच्या दर्शनासाठी चाललोय आपण. गणपती बाप्पा मोरया. काय यार, केवढे स्पीड ब्रेकर आहेत ना आमच्या सोसायटीत, काय सांगायचं तुम्हाला. टनाटन उडतच जाते, कमरेची वाटच लागते की नाही.
बरं, मला काय म्हणायचं होतं की मी हल्ली मी सतत साड्या नेसते ना, हो हो, प्रमाण वाढलंय साडी नेसायचं. मग असं तुम्ही मला बोलला नाहीत म्हणून मी कॅमेरा ऑन केला. तुम्ही बोलायला हवं होतं की यार तू किती साडी नेसतेस आता. मी काय म्हणतो, कमीच साड्या नेसायचा, म्हणजे काय आहे, नवीन साड्या घेण्याचा प्रश्नच येणार नाही, त्यामुळे पुरून उरते. कसला आहे ना अगाऊ नवऱ्या. पूर्वी काय बोलायचा की अगं साड्या तू नेसत नाहीस, मग कशाला घ्यायच्या साड्या, आणि नेसते कुठे, हा कपाट भरवायला फक्त. आता नेसतीये तर बघा काय म्हणणे. मस्करी आहे ना, मस्करी आहे ना, खरं आहे, खरं आहे. असं म्हटलं ना माझं मात्र उलट असतं. जेव्हा मला नवरा काही घेऊ नको म्हणेल ना, असं असं होतं ना, मला असं हात सळसळतो माझा की काय करायचं, मग काय घेतेच मी असं होतं. मग मी डबल शॉपिंग करते. मग मला असं म्हणायचं नाही, उलट तू कर म्हणायचं. मग मी करत नाही. मग मी तिथे एकदम जबाबदार गृहिणी बनते आणि मग मी काटकसर करते. आणि जर का मला खर्च करू नको म्हटलं तर मात्र असं वाटतं की आपल्यावर केवढा अन्याय व्हायला लागलाय आणि आपल्या असा आत्म्याला दुखावलं जाते. मग मी लगेच पटापट शॉपिंग करते. तर चला बघूया दर्शन होतंय का, कारण महाशिवरात्रीची गर्दी तर असणारच आहे. नमः गौरांग अर्धांगाय गंगाधराय नमो नमः नमः पार्वती शंभवे नमः ध्यान स्वरूप. कसली शाईन करते माझी साडी, चमकतीये. नवीन पहिल्यांदा नेसली आहे ना. बरं ते जाऊ द्या, साडीचं कौतुक. दर्शन खूप छान झालं आमचं. आम्ही बाहेरूनच दर्शन घेतले, पण सुंदर दिसतीये मूर्ती, कारण गर्दी होती ना आतमध्ये जायला. दिसते बघा. आणि आम्हाला प्रसाद पण मिळाला. तुमचं आता खूप छान झालं दर्शन. बरं झालं घर सोडलं है ना. आई बोलली कितीही गर्दी असू दे उतर गाडीतून. मी काय केलं होतं, गाडीत थांबले होते आणि आहोना पाठवलं होतं की लाईन किती बघून या म्हणून. 2 वेळा दर्शन झालं. चला ये ना माझ्या पाठी, तू माझ्या सोबतच छान दिसतोस. आम्ही ना अचानकपणे पूजाकडे आलो. सडनली म्हणजे सहजच गाडीत बसल्या बसल्या तिच्या एरियात आलो होतो म्हणून मी फोन केला. तर पोरगी बोली ये तू, आलोच मग आम्ही. चल इथं पण शिवाचं दर्शन झालंय आपल्याला. शिवांगण मध्ये वाव सुपर. हे घे तुला पोटाला तुला थंड वाटेल. आईस्क्रीम आहे आईस्क्रीम. शिवांगण मध्ये आलोय बघा. शिवशंभूनी आजच आम्हाला बोलवलंय, कारण हे खूप मोठे शिवभक्त आहेत. कसं वाटलं माझ्या मैत्रिणीचं घर? तुम्ही व्हिडिओजच नाही घेतले माझे, फोटोजच घेतले फक्त. फोटो सुंदर घेतले, पण व्हिडिओ घ्यायला होतं की नाही. पण तसं पण मी हळदी कुंकूला आले होते तेव्हा दाखवले घर. सुंदर आहे पूजेचं घर, एकदम वॉर्म फिलिंग आहे असं. लाइटिंग इफेक्ट, इंटेरियर छान झाले तिचं. चला आता मॅच बघायची आहे. बिल्डिंग घेतली. त्यांनी टॉस जिंकला. हो. जय शंभो. नमः सद्गुणदेवाय त्रिपुरान्तकाय नमो नमः भवभयहर करुणाकराय. चला दिवे लागण्याची वेळ आहे. पुन्हा एकदा सगळे दिवे लावून घ्यायचे आणि छान आता निवांत बसून शिवलीलामृतमधला 11वा अध्याय मी वाचणार आहे. बरं, पहिली जेव्हा विकेट पडली ना तेव्हा इतकं वाईट वाटलं मला. म्हटलं बापरे किती पटकन विकेट पडली, कसं होणार आज. पण मनात माहिती होतं की नाही आपणच जिंकणार आहोत. नमः करालवदनाय कालसं. आत्ता मी जे हे काही बाकडं घेतलं ना बसायला, ते आम्ही ना डायनिंगसोबत बनवलेलं आहे. म्हणजे आजपर्यंत डायनिंग आल्यापासून तसा योगच नाही आला की तो सेंटरला घेऊन या बाकड्याचा सुद्धा वापर होईल. म्हणजे 4 चेअर आणि या बाकड्यावरती 2, 6 जण व्यवस्थित बसून या डायनिंगवरती जेवू शकू या हिशोबाने आम्ही हा बनवून घेतला होता. आणि ऐन वेळेला आपण हा असा वापरूच शकतो जेव्हा आपल्याला गरज असेल. तर तो हा असाच बाहेर काढलेला आहे, जो बाहेरच आहे. म्हणून याचा असा छान वापर मी करते. आता मस्त निवांत मी शिवलीलामृत वाचणार.
मी या रताळ्यांची सालं का काढते माहिती आहे? म्हटलं सकाळी आपल्याला ना साबुदाणा वडे एअर फ्रायरमध्ये नाही बनवता आले, पण आपण हे रताळं एअर फ्रायरला लावू शकतो आणि म्हणूनच थोडेसे ना किडल्यासारखे वाटत होते आणि तेच मला बघायचं होतं, म्हणून मी सगळी साल काढून टाकली बाजूला आणि आता अशा पद्धतीने हे एअर फ्रायरला लावते. पण तुमच्याकडे जर काय रताळं अगदी छान टवटवीत फ्रेश असतील ना, तर तुम्ही साल नका काढू, कारण एअर फ्रायरमध्ये अगदी छान लागतात, गोड लागतात, छान शिजतात, ती फ्राय होतात. पण जेव्हा मी साल काढली ना, तर ती वरची साल पूर्ण कडक झाली. तर जर का तुम्हाला एअर फ्रायमध्ये बनवायचं असेल तर साल नका काढू तुम्ही. अजून काय करायचंय? काय बोललास तू, सांग मला ह्याला. काय सायन्स एक्सपेरिमेंट केलं? सायन्स एक्सपेरिमेंट केलाय म्हणतोय प्रितिश याच्यावरती. त्याला काय लावायचं का वरनं? नाही, हे मी ऑलरेडी साल काढून शिजवलंय. हे बघ, शिजलंय. हे आता ना खूप गोड लागणार आहे, बिना पाण्याचं शिजलंय ना. देते मी तुला, थांब. इंडिया पाकिस्तान मॅच बघत बघत या रताळ्यांचा दुधासोबत आस्वाद घेण्यात आला आणि दिवस संपला. तर याच नोटवरती चला आजचा हा व्हिडिओ इथंच एंड करते. पूजाच्या घरी काढलेले हे काही सुंदर फोटोज. पुन्हा भेटेन उद्या एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबही नक्की करा आणि हो, हाईपही करा हां.